मी प्राध्यापक LB गायकवाड आज आपल्याला एक नवीन व्हिडिओ पुन्हा घेऊन आलेलो आहे। त्या व्हिडिओचं नाव आहे द ॲडजेक्टिव्ह क्लॉज और द रिलेटिव्ह क्लॉज। आता ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि रिलेटिव्ह क्लॉज ह्या दोघं शब्दांचं फार नातं आहे। म्हणजे हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती देतो आणि म्हणून तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज होतो। म्हणजेच विशेष माहिती देतो, म्हणजे एक विशिष्ट नातं दाखवतो, म्हणून त्याला त्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज म्हटलं जातो। बघा, द स्लेट पाटी, दॅट की जी पाटी दे गेव मी त्यांनी मला दिली, इज ड्युरेबल ती मजबूत आहे, फॉर एव्हर कायमची। म्हणजे त्यांनी मला जी पाटी दिली ती पाटी कायमची मजबूत आहे, ड्युरेबल आहे। म्हणजे ह्या पाटीविषयीची विशेष माहिती हा दॅट दे गेव मी हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज दाखवत आहे, म्हणून त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज असं म्हटलं जातं। आता बघा, स्लेट म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज रिलेशन, म्हणजे ह्या स्लेटचं नातं ह्या दॅट दे गेव मी ह्या रिलेटिव्ह क्लॉजने किंवा ह्या ॲडजेक्टिव्ह क्लॉजने दाखवलेलं आहे, म्हणून आपण त्याला म्हणूया रिलेटिव्ह क्लॉज। इट इज द डिपेंडंट सबऑर्डिनेट क्लॉज, म्हणजे हा डिपेंडंट क्लॉज आहे, हा अवलंबून राहतोय मेन क्लॉजवर। हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, गौण क्लॉज आहे, उपवाक्य आहे, कारण हा अवलंबून राहतोय मेन क्लॉजवर, प्रिन्सिपल क्लॉजवर त्या वाक्यामध्ये। बघा तुम्ही आता कसं अवलंबून राहतोय, बघा मेन क्लॉज कोणता आहे, द स्लेट इज ड्युरेबल फॉर एव्हर, म्हणजे ही पाटी कायमची मजबूत आहे, हा मेन क्लॉज झाला। आणि त्याच्यावर अवलंबून आहे हा दॅट दे गेव मी की जी पाटी त्यांनी मला दिली, दॅट दे गेव मी की जी पाटी त्यांनी मला दिली, असा त्याचा अर्थ होतोय। आणि म्हणून हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज हा सबऑर्डिनेट आहे किंवा डिपेंडंट क्लॉज आहे, सिद्ध होते आहे। इट फंक्शन्स ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह, हा ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतो, कारण हा त्या नामाची किंवा सर्वनामाची विशेष माहिती सांगतो। बघा, हे नाम आहे स्लेट म्हणजे लिहिण्याची पाटी, ह्या पाटीची विशेष माहिती तो देतो आहे की जसं द स्लेट दॅट दे गेव मी, पाटी की जी त्यांनी मला दिली, म्हणजे ह्या पाटीची विशेष माहिती हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज सांगत आहे। म्हणून इथं आपण म्हटलंय पहा, इट फंक्शन्स ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह। इट मीन्स इट गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट ए नाउन अँड प्रोनाउन, म्हणजे तो नामाबद्दल आणि प्रोनाउन बद्दल विशेष माहिती तो देतो, असं या ठिकाणी दिसतंय। आता नामाबद्दल देतो म्हणजे स्लेट विषयी आपण बघितलं, आता प्रोनाउन विषयी देतो तर आपण असं म्हणूया। आता प्रोनाउन म्हणजे काय, तर नामापासून तयार होणारा शब्द किंवा नामाच्या बरोबर चालणारा शब्द, जसं आता रमेश आहे तर ही आला, ही मला, सुशीला आहे तर शी आला, हर आला। म्हणजे आपण असं म्हणूया पहा, आय सॉ हिम हु वॉज ब्लाइंड, आय सॉ हर हु वॉज अ गुड गर्ल। तर अशा प्रकारे आपल्याला वाक्यरचना करता येतील, म्हणून नामाबद्दल आणि सर्वनामाबद्दल सुद्धा तो माहिती देतो। आता स्लेट बघा, हे नाउन आहे, प्रोनाउन कोणकोणते आहे, ही आहे, शी आहे, इट आहे, दे आहे, हिम आहे, हर आहे, देम आहे, आयचा मी आहे, यूचा यू होतोय, वीचा अस आहे, इत्यादी इत्यादी हे प्रोनाउन्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। वी कॅन ऑल्सो से, म्हणजे आपण अजून असं म्हणू शकतो, काय म्हणू शकतो आपण, हेच वाक्य, हे स्लेटचं वाक्य आपण अजून असं म्हणू शकतो पहा, आय गॉट द स्लेट, मला एक पाटी मिळाली, दॅट की जी पाटी आय फाउंड ड्युरेबल, मला कशी दिसून आली, मजबूत, आय फाउंड ड्युरेबल म्हणजे मला मजबूत दिसून आली। आता विच स्लेट, कोणती पाटी, कोणती पाटी, तर दॅट आय फाउंड ड्युरेबल, दॅट आय फाउंड ड्युरेबल की जी मला मजबूत दिसून आली। तर हा आपला या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज झाला। आता पुढे बघा, रिलेटिव्ह प्रोनाउन्स, कनेक्टर किंवा कंजंक्शन्स हे आपल्याला अभ्यासायचे आहे की रिलेटिव्ह क्लॉज बनवणारे कंजंक्शन्स, ॲडजेक्टिव्ह क्लॉज बनवणारे कंजंक्शन्स हे आपल्याला अभ्यासायचे आहेत। तर त्याच्यामध्ये
ते आहेत पहा, हू आहे, हुम आहे, हुज आहे, विच आहे, दॅट आहे. आता त्यापैकी हा जो हू आहे हा ॲनिमेट साठी वापरतात, म्हणजे सगळ्या सजीवांसाठी आपण त्याला वापरू शकतो. पण आता सगळे सजीव असतात का? आता प्राणी आहे, आपण जर घरामध्ये प्राणी वागवत असलो तर त्याला हू वापरायचा, पण प्राणी हे वागवत नाही आहे आपण, तर त्याला हू चालणार नाही, त्याला विच किंवा दॅट वापरावं लागेल. तर हा हू ॲनिमेट साठी, विच आणि दॅट इनॅनिमेट साठी म्हणजे निर्जीव साठी आपल्याला हा विच आणि दॅट वापरावा लागेल. आता निर्जीव म्हणजे काय? जे चालत नाही, बोलत नाही, हसत नाही, बसत नाही, उठत नाही, किंवा त्याच्यात प्राणी सुद्धा येतात. जे पाळीव प्राणी नाही ते त्याच्यामध्ये येत असतात. आता एक्झाम्पल्स म्हणजे पुष्कळ असे उदाहरणं आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पहिलं वाक्य आहे हूच. बघा, रेश्मा कॉमा हू स्टूड फर्स्ट इन एक्झामिनेशन कॉमा इज श्याम्स डॉटर. म्हणजे अर्थ काय झाला? रेश्मा हू की जी स्टूड फर्स्ट पहिली आली इन द एक्झामिनेशन, एक्झामिनेशन इन द एक्झामिनेशन परीक्षेमध्ये जी पहिली आली ती इज श्याम्स डॉटर, ती श्यामची मुलगी आहे. म्हणजे या ठिकाणी ह्या रेश्माची विशेष माहिती हा हूने सुरू होणारा ऍडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज दाखवत आहे. किंवा ऑर हेच वाक्य ऑर कसं होते? आय सॉ रेश्मा, मी रेश्माला पाहिली. हू की जी रेश्मा स्टूड फर्स्ट पहिली आली इन द एक्झामिनेशन परीक्षेमध्ये, असे ते वाक्य आपल्याला बनवता येईल. डू इन होम अँड हुज म्हणजे याचा अर्थ होम मध्ये आणि हुज मध्ये सुद्धा आपण हे वाक्य करू शकतो. बघा, मी करून दाखवतो. होम मध्ये आय हेल्पड होम, आय हेल्पड होम, मी होम म्हणजे ज्याला, आय हेल्पड होम, आय हेल्पड होम हू वॉज देअर, आय हेल्पड होम हू वॉज देअर. तर असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि हुज, हुज द मॅन माणूस हुज बंगलो वॉज देअर इज माय अंकल. तर ह्या ठिकाणी असं आपल्याला होम मध्ये आणि हुज मध्ये हे वाक्य बनवता येतात. आता विच आणि हे विच जे आहे आणि दॅट जे आहे ते प्राण्यांसाठी किंवा वस्तूंसाठी वापरता येते. बघा, विच आणि दॅट हे कंजंक्शन्स आपल्याला प्राण्यांसाठी किंवा निर्जीवांसाठी वापरण्यात येतात. मी त्याच्यात सांगितलं की पाळीव प्राणी असतील तर हू वापरा, पाळीव प्राणी नसतील तर विच तुम्ही वापरू शकतात, दॅट तुम्ही वापरू शकतात. बघा, आता हू या ठिकाणी आलेला आहे. बघा, द बॉय हा सजीव आहे आणि म्हणून आपण हू घेतलेला. पहा, द बॉय हू शाउटेड, तो मुलगा हू की जो शाउटेड ओरडला, ऑल द डे दिवसभर, इज सिक तो आजारी आहे. तर हा द बॉय या शब्दाची विशेष माहिती या हू शाउटेड ऑल द डे या ऍडजेक्टिव्ह क्लॉजने दिली, म्हणतो ऍडजेक्टिव्ह क्लॉज झाला, रिलेटिव्ह क्लॉज झाला, त्या नातं दाखवलं म्हणून रिलेटिव्ह क्लॉज झाला. इज सिक, तो आजारी आहे. किंवा हेच वाक्य आपण कसं बनवू शकतो? बघा, हेच वाक्य आपण असं बनवू शकतो. वी हर्ड द बॉय, आम्ही एक मुलाला ऐकलं, एका मुलाला ऐकलं आम्ही. वी हर्ड द बॉय, आम्ही एका मुलाला ऐकलं. हू की जो मुलगा शाउटेड ऑल द डे, दिवसभर तो ओरडला. का ओरडला? तर तो आजारी होता, असं आपल्याला सांगता येईल. नंतर दॅट नावाचं जे कंजंक्शन आहे बघा, ते लोकांसाठी सुद्धा वापरता येते. कारण लोक हे आपण पाहिलेले नसले तर ते निर्जीव सारखे धरले जातील. पहा, मी सांगतो बा, देअर वेअर सम पीपल दॅट वेअर बॅड, देअर वेअर सम पीपल दॅट वेअर बॅड. म्हणजे आता या ठिकाणी ते लोक आपण पाहिलेलं नाही, आता जे पाहिलेलं नाही ते निर्जीव सारखं झालं म्हणून त्याला दॅट आपण वापरलं. वस्तू असतील त्यासाठी आपण दॅट वापरायचं, ॲनिमल साठी आपण दॅट वापरायचं. पुढे द फिल्म, बघा ही फिल्म निर्जीव आहे म्हणून आपण दॅट वापरलं. द फिल्म म्हणजे चित्रपट, दॅट की जो दे डिनाईड त्यांनी नाकारला, वॉज ॲग्रेसिव्ह, तो चित्रपट फार ॲग्रेसिव्ह होता, म्हणजे थोडा तो धीट स्वभावाचा होता, तर तो थोडा असा ॲग्रेसिव्ह म्हणजे जरा असा बळकट
किंवा विरोधी वाटत होता, असा अर्थ आपण घेऊया. हेच वाक्य आपण असं बोलूया, दे डिनाइड द फिल्म, त्यांनी ती फिल्म डिनाइड केली, नाकारली, तो चित्रपट नाकारला. दॅट की जो चित्रपट वॉज ॲग्रेसिव्ह, तो ॲग्रेसिव्ह होता, असं आपण करू शकतो. आता या ठिकाणी रिलेटिव्ह ॲडव्हर्ब येत असतात, म्हणजे नातं दाखवणारे ॲडव्हर्ब्स. तर पहा, पहिला ॲडव्हर्ब आलेला आहे वेअर. ॲडव्हर्ब म्हणजे काय, तर ते जागा दाखवते. ते शब्द आपल्याला बघा, हे वेअर रिलेटिव्ह ॲडव्हर्ब आहे. काय ते रिलेटिव्ह ॲडव्हर्ब आहे. ॲडव्हर्ब म्हणजे काय, आता जो शब्द जागा दाखवेल त्याला आपण ॲडव्हर्ब म्हणून. पहा, द स्टेशन असं एक विशिष्ट प्रकारचं स्टेशन, वेअर की ज्या ठिकाणी आय वॉज स्टँडिंग, मी उभा होतो, असं आपल्याला म्हणता येईल. इज टुडे फेमस, ते आज प्रसिद्ध आहे. तर असे हे कॉमा देणे वगैरे आपण बघितलं पाहिजे. और किंवा दिस इज द फेमस स्टेशन, हे फेमस स्टेशन आहे. वेअर की ज्या ठिकाणी आय वॉज स्टँडिंग, मी उभा होतो, असं आपल्याला बोलता येईल. हे आपण प्लेस दाखवली, म्हणून रिलेटिव्ह ॲडव्हर्ब हे आपल्याला प्लेस दाखवते, हे सिद्ध झालं. त्याच्यानंतर द डे, असा एक दिवस आहे पहा. व्हेन शी लॉफ्ड, जेव्हा ती हसली. वॉज लकी, म्हणजे द डे दिवस. व्हेन जेव्हा शी लाफ्ड, ती हसली. वॉज लकी, तो दिवस लकी होता, तो दिवस आनंदी होता. आता इथं आपल्याला काय दिसला, वेळ दिसला, हे का नाही. डे, व्हेन या रिलेटिव्ह ॲडव्हर्बने आपल्याला काय दाखवला, वेळ दाखवला. आणि म्हणून हेच वाक्य अजून आपल्याला कसं घेता येईल बघा. शी लाफ्ड, ती हसली. शी लाफ्ड व्हेन, जेव्हा द डे केम, जेव्हा दिवस आला तेव्हा ती हसली, असे आपल्याला म्हणता येईल. तर हा व्हेन या ठिकाणी आपल्याला टाइम दाखवत आहे. द कॉज, आता हे कारण आहे, विशिष्ट कारण आहे. द कॉज एक विशिष्ट कारण आहे. व्हाय ही डाईड, तो का मेला. इज स्टील बिहाइंड द आईज, ते कारण अजून डोळ्यांच्या पलीकडे आहे. तर या ठिकाणी आपल्याला हा क्लॉज दिसतो. व्हाय ही डाईड हा क्लॉज ह्या कॉजची माहिती देतो आहे. आणि या ठिकाणी आपल्याला हे रिलेटिव्ह ॲडव्हर्ब दिसते आहे. आता याचे वापर आपल्याला सांगता येतील ह्या ॲडजेक्टिव्ह क्लॉजचे. कसे वापर आहे पहा. कॉमा इज ओमिटेड, आता हे कॉमा जे घेतलेले आहेत आपण, कॉमा वगैरे हे मी सांगितलं की याच्यामध्ये हा कॉमा आला, असे कॉमा आपण काढून टाकू शकतो किंवा वापरूही शकतो, हेही लक्षात घ्यायचं आहे. आणि असंही बोलता येईल आपल्याला की द मॅन हु इज टॉकिंग. द मॅन हु इज टॉकिंग म्हणजे माणूस की जो बोलत आहे, म्हणजे हु इज टॉकिंग हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, असे आपण बोलू शकतो. द मॅन असा माणूस, त्या माणसाची तो विशेष माहिती देतो आहे. द मॅन हु इज टॉकिंग असे बोलू शकतो. आणि आपण असेही बोलू शकतो की द मॅन टॉकिंग. तर आज आपण या ठिकाणी हा व्हिडिओ ऐकलेला आहे, कसा वाटला तेही कळवायचं आहे. आणि तुम्हाला काही टॉपिक माझ्याकडून अजून पाहिजे असतील तेही मला तुम्ही करायला सांगायचे. मी आपल्याला हे टॉपिकही देईल, शिकवेल. आणि कृपया करून प्रोफेसर LB गायकवाड्स @English लिटरेचर वेब चॅनलला कृपया करून आपण भेट द्यावी, ही नम्र विनंती. थांबतो. थँक्यू व्हेरी मच.